सज्जन हो, नमस्कार. प्रत्येक मनुष्य सौंदर्याचा पूजक असतो. राम सर्वांग सुंदर है. करुणेच्या सागररूपी रामानी दीन अनाथांचा उद्धार केला. प्रपंचात राहूनही रामोपासना कशी करावी याचा सुंदर मार्ग समर्थांनी दाखवला. वैभव प्रपंची वेचावे आणि रामासी स्मरावे. रामे तयासी सांभाळावे कृपाळूपणे. रामचरित्रच असं आहे की राम प्रत्येकाला सांभाळतोय. या चारही भावंडांचं उपनयन झालंय. प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार असणारा प्रभू रामचंद्र पण शिक्षणासाठी वसिष्ठांकडे जातो. विद्यार्थी दशा काय असते याची ओळख प्रत्येकाला असणं अत्यावश्यक आहे. म्हणून भगवान गोपालकृष्ण सुद्धा सांदीपनींच्या आश्रमात शिकायला म्हणून गेले. त्यांनी सर्व विद्या किंवा सगळ्या कला अत्यल्प वेळात प्राप्त केल्या आहेत, पण त्यांनी क्रम चुकवलेला नाहीये. एवढं गोष्ट लक्षात घ्या. ही सगळी मंडळी जेवढी परत येतात, गुरुग्रहातून शिकून येतात आणि का कुणाला ठाऊक सगळा व्यवस्थित राज्यकारभार चाललाय, सगळं चाललंय. सगळं चाललेलं असताना अचानक प्रभू रामचंद्रांना नैराश्य येतंय. त्यांना कशातच गोडी वाटत नाहीये. हे सगळं व्यर्थ आहे, याच्यात कशात काही अर्थ नाहीये. आणि एकटेच जाऊन बसायचे, जेवायचेही नाही, खायचेही नाही. एकांत प्रिय व्हायला लागला. दशरथाला सुद्धा चिंता वाटतेय, माझ्या रामाला काय झालंय, तो असा का बसतोय. पण लक्षात ठेवा, हा सर्वज्ञ आहे, सर्व जाणणारा आहे, सगळं काही असणारा प्रभू रामचंद्र, पण त्याला उपदेश करण्यासाठी वसिष्ठ येत आहेत. आणि इथेच तुम्हा आम्हाला एक ज्ञानाचं मोठं दालन उघडलं जातं. आणि हेच दालन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, योग वासिष्ठ नावाचा अत्यंत महान ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी उपलब्ध होतो. योग वासिष्ठ. आणि त्याच वेळी अयोध्येच्या राजप्रासादामध्ये, दरबारामध्ये सेवक वर्ग ललकारी देतात, सांगतात की विश्वामित्र ऋषी राजवाड्यात प्रवेश करतायत. रामराज्याला महत्व का द्यायचं हे आपण लक्षात घ्या की जिथे तपस्वी जनांचा योग्य सन्मान आहे, रामाच्या राज्यामध्ये किंवा दशरथाच्या राज्यामध्ये ऋषी मुनी, सत्पात्री ब्राह्मण किंवा तपस्वी जन असे केव्हाही येऊ शकत. आणि राजाला भेटण्याकरता त्यांना वेगळे प्रोटोकॉल्स नव्हते. ते यायचे, थोडा वेळ काय त्यांचं जे मनोगत आहे सांगायचे आणि ते परत जायचे.
कारण त्यांना राजाकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नव्हती. राजाकडून काही मागायला म्हणून येतच नसत. पण आत्ता विश्वामित्र ज्यासाठी आले, दशरथ राजा सिंहासनावरून उठून धावत धावत त्यांच्या स्वागताकरता येतोय पुढे. आत्ताचा काळ आणि तो काळ यातला हा फरक बघा. पाद्य, अर्घ्य, आसन सगळ्या देऊन झाल्या आणि विश्वामित्रांना दशरथ महाराज विचारत आहेत, ऋषीवर आपण येथे येण्याचं कारण काय? आपण निरोप पाठवला असता तर मी सुद्धा आलो असतो आपल्या दर्शनासाठी. केवढी विनम्रता आहे, केवढी विनय संपन्नता आहे. तेव्हा विश्वामित्र सांगताय, राजा, अरे आम्ही तपस्वी जन, आम्हाला या बाकी कुठल्या गोष्टीची काहीही आवश्यकता नाहीये. पण आज आम्ही जे तुझ्याकडे आलोय, आम्ही अनेक वेळा यज्ञ करतोय आणि राक्षस येत आहेत आणि तो यज्ञ त्याचा विध्वंस करतायत. राक्षसांना यज्ञ आवडत नाही. त्यांना अग्नीची केलेली उपासना आवडत नाही. राक्षसांना यज्ञ का आवडत नाही? तर यज्ञाचा जो प्रभाव आहे तो खूप दूरपर्यंत जातो. म्हणजेच राक्षस म्हणजे प्रदूषण आहे. आणि यज्ञाचा धूर यज्ञ म्हणजे त्या प्रदूषणावरचं औषध आहे. राक्षसांना यज्ञ आवडत नाही. आज सुद्धा आपल्या समाजात असे अनेक राक्षस आहेत की त्यांना यज्ञ, पूजा, नामसंकीर्तन, ध्यान, समाधी यातल्या कुठल्याही गोष्टी आवडत नाही. अशाच लोकांना नास्तिक म्हणतात. अशाच लोकांना असुर म्हणतात. राजा, आमचा यज्ञच पुरा होत नाहीये, म्हणून मी काय मागायला आलोय तुला? ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. राजा, तुझा थोरला मुलगा मी मागायला आलोय. आमच्या यज्ञाचं तोच संरक्षण करेल अशी मला खात्री आहे. म्हणजे एवढी लक्षात घ्या की अतिशय छोटी ही मुलं आहेत, कोवळी आहेत, पण त्यांच्या सत्कीर्तीचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. विश्वामित्र जेव्हा येऊन म्हणतायत की ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, माझ्या यज्ञाचं संरक्षण करणं हे केवळ त्याच्या हातात आहे असं मला वाटतंय. दशरथाची वृत्ती ही माणसाची वृत्ती आहे.
म्हणून त्याला रामाबद्दल पुत्रप्रेम आहे. त्याच्या अंगी असणाऱ्या सगळ्या गुणांचं दर्शन अजूनही दशरथाला झालेलं नाहीये. दशरथ म्हणतोय, मुनिवर, पाहिजे तर मी येतो, मी आपल्या यज्ञाचं संरक्षण करेन, पण माझ्या रामाला माझ्या समोरून नेऊ नका. त्यावेळचे ऋषी जे आहेत ना, त्यांच्या तपाचा इतका प्रभाव आहे की हे ऋषी जर त्यांनी शाप बीप दिला ना, तर अवघड होऊन बसेल याची खात्री आहे. आणि आत्ता तर राम 16 वर्षाचा झालेला आहे. या वेळेला अंतःपुरामध्ये सुद्धा ही बातमी गेली की रामाला मागायला विश्वामित्र आले. कौसल्य सुद्धा काळजी करायला लागली. पण वसिष्ठ म्हणून कुलपुरोहित लागतात. तुमच्या कुलाचं पूर्ण हित करण्यासाठी जे दक्ष असतात त्यांना कुलपुरोहित म्हणतात. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये आपलं धार्मिक कृत्य करणारे कुलपुरोहित होते. आता आम्हाला कुणाची गरजही लागत नाही, कारण आमच्या घरात काही कर्मच नसतं. नित्यकर्माला खूप महत्व आहे. आणि वसिष्ठांनी सांगितले, राजा, विश्वामित्र जे मागायला आले त्यांना देऊन टाक. ते रामाला अनेक नवीन अस्त्र शस्त्र शिकवतील, ज्या गोष्टी मला सुद्धा माहिती नाहीत आणि ज्या विश्वामित्रांना माहिती आहेत त्या ते रामाला नक्की देतील. आणि एवढंच नव्हे तर केवळ शस्त्रास्त्रच प्राप्त होतील असं नव्हे, तर विश्वामित्रांच्या कृपाशीर्वादाने रामाच्या विवाहाचाही उत्तम अशा प्रकारचा विचार होईल असं माझं अंतर्मन मला सांगतंय, असं वसिष्ठ बोलताय. सज्जन हो, आपण रामाचे गुणवर्णन पाहतो आहोत. असंच पाहत राहूया. धन्यवाद.